हिंदुस्थान आणि भारतीय शास्त्रीय संगीत यातल्या घराण्यांनी बाबासाहेबांना संगीत रूपी आदरांजली वाहिली. निशब्द इन्स्ट्रुमेंटल सांगीतिक आदरांजली. आपल्या या कार्यक्रमाचं 10वं वर्ष आहे आणि या 10 वर्षामध्ये जवळजवळ 40 वेगवेगळ्या घराण्यातल्या थोर लोकांनी शास्त्रीय संगीतातल्या आणि हिंदुस्थान आणि भारतीय शास्त्रीय संगीत यातल्या घराण्यांनी बाबासाहेबांना संगीत रूपी आदरांजली वाहिली. निशब्द इन्स्ट्रुमेंटल सांगीतिक आदरांजली हा एक अत्यंत वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे. इथे सकाळी 6 वाजता हजारो लोक येतात. मेडिटेशनच्या ध्यानाच्या अवस्थेपर्यंत हे शास्त्रीय संगीत माणसांना घेऊन जातात आणि बाबासाहेबांना गंभीरपणे चिंतन करून, मनन करून, ध्यानस्थ होऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात. आणि हा कार्यक्रम डॉक्टर हर्षदीप कांबळे सर, हे आमचे मेंटर आहेत, सिनियर IAS ऑफिसर, यांच्या प्रेरणेने आणि पंडित मुकेश जाधव यांची तालविहार संस्था यांच्या सहकार्याने आणि गिरीश वानखेडे सर, ते मीडियातलं खूप मोठं नाव आहे, असे सगळे मिळून आपण हा कार्यक्रम गेल्या 10 वर्षापासून करतो. याही वर्षी आहे. हा कार्यक्रम फ्री ऑफ कॉस्ट आहे, विनामूल्य आहे. फक्त पहिल्या प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य दिलेलं आहे. गेली 10 वर्ष मी याचं अँकरिंग करत आहे. त्याच्यामुळे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने शांततेमध्ये आमचे सगळे राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समितीचे सर्व सुपर कोऑर्डिनेटर व्हॉलेंटियर यांच्यामध्ये येऊन आम्हाला मदत करतात आणि हा कार्यक्रम यशस्वी करतात. याही वर्षी 10वं वर्ष असल्याने आपण सगळ्यांनी यायचं आहे आणि हा कार्यक्रमाला बाबासाहेबांना अभिवादन करायचं आहे. हजारो अनुयायी येतात त्या ठिकाणी. कशा प्रकारची तिकडची व्यवस्था आहे? आम्ही 10 वर्षापासून सगळ्या लोकांना सांगितलं आहे की एक दिवस तरी आपण बाबासाहेबांसाठी उद्या पाठी उठलं पाहिजे. बाबासाहेब आपल्यासाठी रात्र जागत होते आणि या आव्हानाला प्रतिसाद देऊन सगळ्या थरातून संपूर्ण मुंबईमधून सकाळी लोक 4 वाजता उठतात, 5 वाजता घरातून निघतात आणि 6 वाजता तिथे हजर राहतात. जगप्रसिद्ध गायिका वैशालीताई म्हाडे यांनी मागच्या वर्षी बुद्धम शरणम गच्छामी ही वंदना स्वतःच्या स्वरामध्ये गाऊन या मंचाचं खरं म्हणजे एक प्रकारे वेगळं त्यांनी चांगलं कार्य केलेलं आहे. याही वर्षी त्या येणार आहेत आणि ही सगळी टीम सोबत असल्यामुळे डॉक्टर हर्षदीप कांबळे सर आणि मंत्रालयातले सगळे सिनियर अधिकारी याच्यामध्ये सहभागी असल्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा दर्जा या कार्यक्रमाचा असतो. एक चांगला संदेश संपूर्ण कार्यक्रमाचा संपूर्ण याच्यामध्ये समाजामध्ये जातो आणि अशा प्रकारे शास्त्रीय संगीत जे बुद्धांच्या काळापासून अस्तित्वात होतं, बुद्धांच्या गाथा या शास्त्रीय संगीतात बांधलेल्या होत्या, तोच धागा बाबासाहेबांनी व्हायोलिनची आवड आणि तबल्याची आवड, तोच धागा डॉक्टर हर्षदीप कांबळे सर आणि पंडित मुकेश जाधव आणि आमच्या सर्व समितीने घेऊन शास्त्रीय संगीतातून बाबासाहेबांना अभिवादन. मी मुकेश जाधव, तबला वादक. मी आपल्या माध्यमातून सर्व मुंबईकरांना मी निमंत्रित करतो आहे आमच्या या 10व्या वर्षाच्या भीमांजली कार्यक्रमासाठी. या वर्षीच्या या भीमांजलीमध्ये उस्ताद शुजात खान सतार वाजवणार आहे, त्यानंतर राजेंद्र प्रसन्ना हे बासरी वाजवणार आहेत आणि पंडित अतुल कुमार हे वाजिन वाजवणार आहे. मी तबला साथीला आहे आणि आज यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे तबला आणि मृदंगम याची जुगलबंदी पण होणार आहे. आणि हे 10वं वर्ष असल्यामुळे बाबासाहेबांना व्हायोलिन आणि तबला आवडायचा, त्यामुळे आम्ही 15 व्हायोलिन प्लेयर्सचा एक सिम्फोनी आम्ही तयार केलेली आहे, की त्या दिवशी आम्ही सकाळी 6 वाजता सादर करणार आहोत. तर मी सर्वांना विनंती करतो की यावर्षीच्या भीमांजलीला सकाळी 6 वाजता 6 डिसेंबरला सर्वांनी उपस्थित राहून आपण बाबासाहेबांना आदरांजली वाहूया. धन्यवाद. माझं नाव गिरीश वानखेडे आहे आणि मी या समितीसोबत बरेच वर्षापासून जोडलेलो आहे. माझं काम आहे या साऱ्या इव्हेंट्सला प्रसिद्धी देणं, कलाकारांना कोऑर्डिनेट करणं आणि प्रसारमाध्यमातून या प्रोग्रामला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं. आमचं म्युझिक यूट्यूब चॅनलसुद्धा आहे, जे म्युझिक, ते या साऱ्या भीमांजलीचे जे प्रोग्राम्स आहेत त्याला ते आर्काईव्ह म्हणून ठेवतात. तर यावर्षी जे भीमांजलीचा प्रोग्राम होईल तो स्ट्रीमिंगच्या माध्यमाने जे भीम म्युझिकवरसुद्धा राहील, भीमांजलीच्या सोशल हँडलवरसुद्धा राहील आणि भरपूर लोकांपर्यंत हा प्रोग्राम पोहोचेल. ही आमची खूपच गर्वाची बाब आहे. इतका मोठा शो, इतक्या मोठ्या कलाकारांसोबत मुकेश जाधव मागच्या 10 वर्षापासून आणि प्रत्येक वर्षी या प्रोग्रामचं स्तर वाढते आहे. चांगलं यावर्षी जे कलाकार आहेत ते
खूप अद्वितीय कलाकार आहेत, खूप मोठे कलाकार आहेत. त्यांनी यावर्षी यावं, 6 तारखेला बाबासाहेबांना श्रद्धांजली द्यावी, त्याच्यानंतर त्यांनी चैत्यभूमीला जावं. या साऱ्या प्रोग्राममध्ये ती रूपरेखा आहे. त्याच्या मागे राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती आहे, त्यांचं मी अभिवादन करतो आणि तुम्हा साऱ्या लोकांना विनंती करतो की या प्रोग्रामात तुम्ही सुद्धा उपस्थित राहा. थँक्यू. जय